या आपल्या मित्रांनी स्वतःच्या पदाच्या नावाच्या आणि स्वतःच्या कार्यभागमध्ये टाकलेले आहेत. ह्या टाकल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की या मंचावर या स्टेजला सर्व या पद त्याच्या थोडा आहे. कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, कोणी उद्योग व्यवसाय किंवा कशाने श्रेष्ठ नाही. सर्व आहे ते एका लेवलने आलेली मित्रमंडळी आहे. शेवटी आपल्या पदाचा रिटायरमेंट नंतर किंवा वय मात्र झाल्यानंतर अशी अवस्था होणार आहे. आपण हे कचऱ्यातच म्हणजे आपले शरीर हे नश्वर आहे, त्यामुळे हे कधीतरी आपले कचऱ्यात जाणार आहे. त्यामुळे इथं कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी सर्वांनी फ्री मनाने एका लेवलचे आहेत हे गृहीत धरून सर्वांनी एकत्र वाढवायचे. उगाच मला बोलवलं, याला बोलवलं नाही, माझं नाव घेतलं, याचं नाव घेतलं, हा भाव करायचा नाही. पटकन नाव घेतलं वर यायचे. तर आता आपल्याला पुढचा कार्यक्रम केलेले प्रशस्तीपत्र आणि आपल्या दीपक महाजन दादांनी स्वच्छेने गिफ्टचे बॉक्स काहीतरी दिलेले ते आपण प्रत्येक परिवाराला गिफ्ट बॉक्स, प्रशस्तीपत्र आणि पुष्प देऊन सत्कार करणार. प्रत्येकाने आपला परिचय थोडक्या शब्दात द्यायचा आहे. परिवाराची माहिती थोडक्यात, तुमचं मूळ गाव आणि तुम्ही कामाला जिल्हा तालुका काय सांगते तेवढं, आणि तुमचा कुटुंबाचे मेंबर मुलं 2 एवढा परिचय द्यायचा. आणि तुम्ही जीवनाकडे कशाने बघतात, सॅटिस्फाईड आहे का दुःखी आहे हे तुम्ही थोडक्यात सांगायचं. तुम्हाला काय वाटतं स्वतःबद्दल, तुम्ही अजून नाराज आहे आयुष्यावर, तुला करायला सत्कार करायचा. काशीनाथ विसावे, मुक्काम पोस्ट कुर्ला, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. मी नोकरीनिमित्त पुण्यामध्ये ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी इथं कार्यरत आहे. ते भारतीय संरक्षण विभागाची एक ऑर्डनन्स फॅक्टरी आहे, तिथे मी सर्व्हिसला आहे. मला पत्नी आहे, 2 मुलं आहेत. त्यापैकी एक मुलगी आहे 10वीमध्ये, मुलगा आहे 5वीमध्ये. असा माझा परिचय. ओके, धन्यवाद. की ज्यांच्या स्नेहभोजन बाकी असेल, ज्यांच्या स्नेहभोजन बाकी असेल त्यांना विनंती आहे की आपण त्या मनोरंजन
वैशालीताई यांनी प्रशस्ती पत्र आणि गिफ्ट स्वीकारते. टाळ्यांची कमी नको रे बाबा. हॅलो, सर्व आधी हॉलमध्ये उपस्थित आहेत का हे बघा, कारण की आपण कार्यक्रम हा सर्वांनी आनंद साजरा करण्यासाठी आयोजित केलेला आहे. वेळात वेळ काढून सर्व अधिकारी वर्ग इथं आलेला आहे. आपण आधी विद्यार्थी होतो, आता अधिकारी झालेलो. प्रत्येक जण काही ना काही कार्य करत आहे. त्याच्यापुढे आज खरंच मला सर्वांना बघून खूप आनंद झालेला आहे. माझी ओळख मी पुन्हा एकदा करून देते. वैशाली मुरलीधर भावसार हे माझ्या कॉलेजचं नाव, वैशाली मनोज येळणे हे माझं सासरचं नाव. मी आता सध्या स्थितीत मुख्यमंत्री साहेब शिंदेगड यांच्या शिवसेनेची महिला आघाडी जिल्हा प्रमुख, वाशिम जिल्ह्याची जिल्हा प्रमुख म्हणून कार्य करत आहे. माननीय अपराजित खासदार तसेच सध्या स्थितीत विधान परिषद आमदार भावनाताई गवळी यांच्या सान्निध्यात राहून यांच्याच मार्गदर्शनाखाली माझं कार्य मी करते. माझे मिस्टर गव्हर्नमेंट टीचर आहेत, जिल्हा परिषद वाशिम बोदवड इथे, आणि मला एक मुलगा आहे, तो 9 वर्षाचा आहे. भारतीताई पाटील घेऊन ये तिला चल, आणि तिला माझ्याकडे दे. काय प्रॉब्लेम नाही. अरे परिवार म्हणजे परिवार. शिवाजी पाटील, लग्नानंतरचं नाव भारती निलेश पाटील, राहणार दैवत, तालुका अंबरनेर, जिल्हा जळगाव. सध्या हल्ली मुक्काम धुळे, पंचायत समिती शिंदखेड्याला ग्रामसेवक म्हणून आहे. मला 2 कन्या आहेत. सगळ्यांना माझा नमस्कार. माझे लग्न आधीचे नाव मनीषा अशोक कानिस्कर, लग्नानंतर मनीषा यमन पाटील. माझे 2 मुलं आहेत. मुलगीचा लवकरच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गव्हर्नमेंट MBBSचा नंबर लागावा अशी मी सगळ्यांना हे करते. आणि माझा मुलगा सुद्धा आताच जून महिन्यात नॅशनल किक बॉक्सिंगला सिल्वर मेडल जिंकून आला. तरी माझा एकदम सुरळीत, आणि मी आता सध्या शिंदखेडा तालुक्यात ग्रामसेविका म्हणून कार्यरत आहे. एकाच तालुक्यात पण चांगली 15 वर्ष जॉब केला होता, दुसऱ्या तालुक्यात पण चांगलाच करेल असं. दादा आणि त्यांच्या मंडळी लावला पोहोचवाडा हॅलो 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 सर्वांना नमस्ते. मी योगिता सुधाकर मनसोटे, सेल्लोड तालुक्यात कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा MBBSच्या पहिल्या वर्षाला आहे. त्यानंतर माझ्या मिस्टरांचं नाव संजय जगन्नाथ बोराकडे, ते व्यवसाय करतो. धन्यवाद. मी लग्नाअगोदरचं माझं नाव सुनंदा मधुकर देवरे. मी ग्रामसेवक पंचायत समिती कन्नड, आणि लग्नानंतरचं नाव माझं सुनंदा योगेश बागले. कधी वर्गात होती का नव्हती कोणाला माहिती नाही पडलं. असं एसटीत यायची म्हणून लोक सांगायचे आमच्यासोबत येते असं. माझं नाव स्मिता भावलाल नायले. सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव स्मिता भावलाल नायले. माझे पती जरी शिकायला सचिव म्हणून कार्यरत आहे. मला 2 मुलं आहे. एक मुलगी इंजिनियर आहे, म्हणून पुण्याला लागलेली आहे. स्वातीताईंचा सन्मान करत आहे.
दीपक दादा आणि वहिनी. नमस्कार. माझं लग्ना अगोदरचं नाव स्वाती रघुनाथ पाटील, लग्नानंतरचं स्वाती श्यामकांत चौधरी. मला गावातच दिलेलं होतं. माझ्या गावाचं नाव चुंचाळे. मी राहायला चोपड्याला आहे. मला एक मुलगा आहे पुण्याला इंजिनिअरिंग कॉलेजला. अशी ओळख करून देणारे सर्वात प्रथम अनोळख म्हणजे वेगळी ओळख करून देणारे आमचे देव माणूस. त्याला परिचय द्या प्लीज. माईक द्या, माईक माईक. नमस्कार मित्रांनो, बंधू आणि भगिनी. आज परिचय तर करूनच दिला. मी तर काय नाव सांगत नाही. डिप्लोमा झाल्यानंतर माझं फक्त एकच लक्ष होतं, शेती करायची. आज पण मी शेतीच करतोय. एक चांगल्या पद्धतीने शेती करतो, चांगलं उत्पन्न करतोय बस, आणि सुखी समाधानी. राहून गेले त्यामुळे तो थोडा दिला पण आहे. चावी राहिली असेल तर बरोबर टाईट राहिला. मी गणेश देशमुख, राहणार पिंपळगाव, हरेश्वर तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. सध्या हल्ली मुक्काम आणि स्थायिक मुक्काम चाळीसगाव. कृषी सेवा केंद्र, व्यवसाय, फॅमिलीमध्ये माझा जो कम्प्लीट पूर्ण पॅकेज आहे 1+3. ट्विन्स आहे. ट्विन्स मध्ये एक मुलगा एक मुलगी आहे. मित्र सगळ्यांची एक 5 मिनिटं एक्स्ट्रा घेतो, कारण ह्या गोष्टीमध्ये सांगायचा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जगात आपण, किंवा जगात म्हणूया, महाराष्ट्रात म्हटलं जगात म्हणूया, आपण कुठल्या घरात जन्माला यावं, कुठल्या जातीत जन्माला यावं, माझी बहीण कोण असावी, पत्नी कोण असावी, मुलं कोण असावेत, मी काय करावं हे कुणीही ठरवू शकत नाही. ते फक्त बाय गॉड. मेल जन्माला यावं, फिमेल जन्माला यावं हे फक्त भगवंत ठरवू शकतो. फक्त भगवंताने तो ठरवण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही. जगात फक्त एक आणि एकच नातं आहे की जे तुम्ही ठरवू शकता, आणि ते नातं म्हणजे मैत्रीचं आहे. सांगायचं म्हटलं म्हणजे बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे, गणेश पिंपळगाव, हरेश्वर एवढं मोठं गाव आहे आणि तू 40 गाव कसा? बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे की तू 40 गाव कसा? खरं सांगायचं म्हटलं ही कृपा मित्रांची. मी जेव्हा ॲग्रिकल्चर कंपनीमध्ये जॉब करत होतो त्यावेळेस असेच आमचे क्लासमेट होते. सहज बसता ठरवलं काय करायचं, तर उद्योग कृषी सेवा केंद्र करायचं. आणि हे कृषी सेवा केंद्र करत असताना जमलं तर जमलं, नाही तर पुढचं बघू आपण. शेखर पाटील अभिमान वाटतो. आजही माझे डॉक्युमेंटली ॲड्रेस, रेशन कार्ड, माझे लोन्स ॲड्रेस, कुठल्याही गोष्टीची अडचण नाही. त्या जीवावर बाकी सचिनही होतात, पण त्या मित्राच्या जीवावर आजही माझे डॉक्युमेंट्स आहेत. त्याच्या घरी म्हणजे मला कधी असं वाटत नव्हतं की मी त्याच्या आईला आकांत असल्यावर लग्नाच्या आधी की भाऊ जेवणा का, नाही तर मग किचनमध्ये बसणं, जेवणं, इथपर्यंतचे हे संबंध फक्त मैत्री करू शकतात. माझी सगळ्यांना विनंती आहे, आपण ज्या प्रत्येक जण आज बऱ्यापैकी लहान मोठ्या पोस्टवर आहोत. कोणी क्लास 2 ऑफिसर आहे, ग्रामसेवक आहेत, कृषी सहाय्यक आहेत, कुणी व्यापारी आहेत, कुणी व्यवसाय, वेगवेगळ्या व्यवसायात आहेत, शेती करतायत. पण प्रत्येकाची ओळख कुठपर्यंत जगात तुम्हाला फक्त एकच गोष्ट वाचवू शकते, जिथं पद आणि प्रतिष्ठा कामात, पैसा पद प्रतिष्ठा कामात येत नाही, त्या ठिकाणी फक्त संबंध कामात येतात. आपण सगळेजण मैत्रीत आज असं ठरवूया, आपण ज्या पदावर आपण नक्कीच सगळेजण त्या गोष्टीसाठी त्याला मदत करूया. फक्त ही मदत करत असताना कुणी ही मैत्रीचा गैरफायदा घेऊ नका. जसं मी म्हटलं ना की मला आजही 14 वर्षात माझ्या दुकानात आले कधीच नाही आला. एकदा चुकून आला
किंवा आजही जर स्क्वॉड वगैरे आला तर मला तो फोन करून सांगतो गणेश असं असं सावध राहा. पण त्या गोष्टीचा मी चुकीचा फायदा हा घेतला नाही की कुणालाही आरेरावीने बोलणं अधिकाऱ्यांशी किंवा त्याचा काही मिसयूज नाही केला. अशा पद्धतीने आपल्या नात्याचा उपयोग मैत्रीचा उपयोग जर सगळ्यांसाठी करता येत असला तर आपण त्यासाठी नक्कीच करावं असं मला वाटतं. कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या व्यवसायात आहेत. तर प्रशांत म्हटला की मी धान्य खरेदी विक्रीमध्ये मॅनेजिंग ॲग्रिकल्चर मॅनेजिंग कंपनीचा डायरेक्टर आहे. बाकी तुम्ही कृषी सहाय्यक आहेत, वित्त अधिकारी आपला लकीचंद आहे. हे वेगवेगळ्या पदावर कोणाचे संबंध कुठे कामात येतील हे सांगता येत नाही. ही एक्साइटिंग हा आनंद हा उत्साह तुम्हाला पैशाने विकत घेता येत नाही. मी आज 10,000 रुपये कमवल्याचं दुःख माझ्या आयुष्यात नक्की, पण हा आनंद मला लाख रुपये देऊन सुद्धा विकत घेता येणार नाही. कारण ज्या दिवशी आपण मी कालही एक पोस्ट टाकली होती, आपण त्या दिवशी मित्र होतो, त्या दिवशी आपण मित्रमैत्रिणी होतो की ज्या दिवशी मे बी घरून 3,000 रुपये 2,000 रुपये भेटायचे ते मोठ्या मुश्किलनं रडत कडत घरचे द्यायचे. आज 2-5 हजार रुपये खर्च करताना आपल्यातले 90% लोक तरी माल नाही वाचत विचार करता पाहून दिवसाला. आपल्या मुलांसाठी का होईल, आपल्या मुलांसाठी का होईना आपण कोणत्या गोष्टीचा विचार करत नाही. तसं आज आले असाच एक शेवटची एक गोष्ट सांगतो की जी सगळ्यांनी वाचली ऐकली आहे आणि मी माझा समय आटोपता घेतो. 4 मित्र होते. 4 मित्र शाळा शिकत असताना वर्षाच्या जसं आपल्या 99-2001ला शेवटचा दिवस होता असं जरूर आपल्या शेतीतले होते. 30 वर्षानंतर आज 30 ते 30 वर्षानंतर आपण एकत्र गोळा होऊ बिलवर ह्याच हॉटेलला ह्याच तारखेला 30 वर्षानंतर आपण गोळा होऊ. कालांतराने प्रत्येकाच्या करते एकदम घट्ट मैत्री होती. मैत्री घट्ट म्हणजे रवी बरोबर कोण राहायचं, रवी पवार होती की आपल्याला 30 वर्ष आज उद्या कंप्लीट होणार. मी या हॉटेलला जाणार, ह्या हॉटेलला जाऊन मी सगळ्यात पहिले जाणार म्हणजे बिल भरायचे. उरदास सारखं बिल भरायचे मला माझ्यावर येणार बिल. मी बी लवकर जाईल म्हणजे काय होईल की मलाही बिल भरावं लागणार नाही. बस पहिला मित्र आल्यानंतर पहिला मित्र बसल्यानंतर 10-15 मिनिटाचा कालावधी गेला. दुसरा मित्र त्या टेबलावर येऊन जॉईन झाला. दोघं गप्पा मारत बसले. यार म्हटलं जमले, आपल्या दोघांना बिल भरायची गरज नाही. तिसरा मित्र आला. तिसरा म्हटलं अरे आपण तिघं जमलो, आता बिल भरायची पाळी नेमकी याचीच. मित्राचा निरोप आहे की थोडं उशिरा येतात. ते म्हटलं ठीक आहे आम्ही वाट पाहू. एक अर्धा तास गेला, 1 तास गेला, 1.5 तास गेला, 2 तास गेला. त्यांचा परत मॅनेजर आला, सर तुम्ही ऑर्डर द्या, ते येत आहेत, ते ऑन द वे आहे. त्यांनी ऑर्डर दिली. ऑर्डर दिल्यानंतर जेवण सुरू झालं. गेल्यानंतर यांनी परत 5-10 मिनिटानंतर बिल आलं. बिल द्यायला तेव्हा हा चौथा मित्र आलाच नाही. पण बिल आल्यानंतर एक 20 बिल आलंच नाही. तिघं तो मॅनेजर सांगतो सर तुमचं बिल पेड झालंय. ती तिघं आश्चर्याने एकमेकाकडे पाहतात की आपलं बिल कसं काय पेड झालंय. तो म्हणतो की सर तुमचं बिल पेड झालंय. तितक्यात एक क्लास 1 ऑफिसर लाल दिव्याच्या गाडीतून खाली उतरतो. खाली उतरून त्या हॉटेलमध्ये येतो. सगळ्यात उशिरा मी आणि त्याचं बिल तू पे करायचंय. मित्र या गोष्टीचा सांगण्यामागचा भावार्थ आहे तो प्रत्येक क्षण मैत्रीसाठी जगून घे. कुणी कुणासाठी देणार नाही. मला त्या दिवशी गर्व आहे ज्या दिवशी मी मला गर्व त्या दिवशी मी लखीचंद बाविस्कर क्लास 2 ऑफिसर असल्यावर मी लख्या म्हणेल आणि त्याला त्याचा आनंद वाटेल. अशीच आपण जी आता 24 वर्षानंतर करतोय तो वयाच्या 7व्या वर्षी म्हणून अजून कमीत कमी 20 वर्षानंतर तरी आपण आज एक मोठा कार्यक्रम करूया. शिवाजी वाघ राहणार कळीसगाव. आता सध्या तलाठी पदावर कार्यरत आहे अमरावतीला. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. विशेष असे मी 4 जणांचा परिवार आहे. आयोजकांचे विशेष आभार सतीश लकीचंद भाऊ यांनी खूप छान असा कार्यक्रम केला. त्यांचे विशेष आभार. आणि आयोजकांनी दरवर्षी असा कार्यक्रम आयोजित करावा म्हणजे आपण सर्वांनी अशी एक इच्छा. धन्यवाद. एसटी गँग
आणि उशिरा आल्याबद्दल सर्वांना क्षमस्व आणि गणेश दादांनी आता सुनावलेल्या शिक्षेबद्दल जर मी पात्र असेल तेही मला मान्य. फक्त इच्छा एकच की पुन्हा असा गेट टुगेदर घडून यावा आणि यापेक्षा दुपटीने का असे ना सर्वांनी एकत्र यावं हीच मनापासूनची इच्छा. मी सुरुवात म्हटली तर मी काही जास्त दूर नाही, आडावातलाच सार्वजनिक विद्यालयात प्राथमिक विभागात शिक्षक आहे. आणि अभिमानाची गोष्ट अशी की आपले परममित्र सर्वांना सिनियर त्यांचा मुलगा की मुलगी ते माहीत नाही, पण दोघं माझे विद्यार्थी. अशीच भाऊ मुलाची तक्रार घेऊन शाळेत आला आणि माझ्या तोंडून पहिला शब्द कार्य रिपेअर सुरुवात तू आता कथा म्हटलं मी बॅट आहेस म्हणजे मी बॅट आहेस चांगलं जमी घ्या आपलं. आणि मग अशीच आपली मित्रांची हळूहळू एक परिचय निर्माण झाला. आणि खरंच मी जर या गेट टुगेदरसाठी खरंच अभिमान वाटत असेल आणि मला सांगावंसं वाटत असेल तर आपले लकीचंद भाऊ, आपले सतीश भाऊ आणि दीपक भाऊ यांनी खूप मनापासून प्रयत्न केले. आणि खरंच वाटतं की जर मित्र असतील तर खरं असेच असावेत. आणि मैत्रिणी किंवा भगिनी असाव्यात तर खरंच तुमच्यासारखी असाव्यात की वेळात वेळ काढून आणि मैत्रीला जोपासून आणि मैत्रीला वृद्धिंगत करण्यासाठी जर येण्याची तयारी असेल तर खरंच तुमची असावी. आणि खरंच मला अभिमान आहे की मी ह्या 1999 ते 2001चा बॅचचा विद्यार्थी आहे. आणि खरं सांगायचं म्हटलं त्यावेळची माझी परिस्थिती अशी नव्हती. विशेष करून मी जिथे पैशांचा आणि परिस्थितीचा विषय आला सर्वात बॅक आम्ही 1999 ते 2001 मला सामानणारा खरंच एक माझा मित्र म्हणजे माझा गुरु गुरुदास. आणि आता मामा म्हणावं की बाबा यांचे स्पष्टीकरण थोड्या वेळानेच देणार आहेत असे माझे ज्यांनी मला वेळोवेळी सांभाळलंय. आणि मला खरंच अभिमान वाटतो की बॅच असावी तर माझ्या बॅच सारखी नाही तर नसावी. आता अरुण जगन्नाथ विसावे, मी राहायला चोपड्याला रुद्धी सिद्धी कॉलनी तिथे आहे. माझा मुलगा नुकताच यावर्षी 10वी पास झाला, त्याला 91.40% मिळाले. तो पुढच्या तयारीसाठी लातूरला आहे. माझी मिसेस आणि माझ्या मिसेसचं मामांचं गाव म्हणजे आडावा, त्यामुळे मला बरेचसं प्रोटेक्शन तिच्या वतीने आणि बरंचसं प्रोटेक्शन दीपक सारख्या मित्रांच्या वतीने मिळून जातं. मी जर त्यांच्या वाड्यात इव्हन चांगल्या चौक असो, वरचा माडीवाडा, मधला माडीवाडा, खालचा माडीवाडा असं उभा राहिलो आणि मी सांगितलं मी दीपकचा मित्र आहे चक्कीवाले का हो, तरी माझं काम होतं. आणि भाऊंच्या वतीने माझ्या शब्दाला मान मिळतो हे मी माझं भाग्य समजतो. मी अजूनपर्यंत व्यक्तिगत कारणासाठी काही फोन केला नाही. नावावर धकतंय ना पाहू पुढे. आणि विशेष म्हणजे अजून एक गोष्ट सांगायला मला आनंद वाटेल की आपले स्वातीताई आहेत, त्यांच्या भगिनी मला पहिल्यांदा त्यांचा निरोप शिक्षिका आहेत आणि त्यांना आमची शाळा दिलेली आहे सार्वजनिक खाजगी. त्यांना काही अडचण नसली ते आमच्या मुख्याध्यापकांना फोन नाही करते पहिलं सर येऊ का, मी सांगतो हो. पण ते आल्यावर आणि त्यांची भेट झाल्यावर मी एक आपुलकीने निश्चितच ताईंचा एक विचारतो. आता कसं आहे शेवटी एक मित्र आणि एक परिवार म्हणून जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा साहजिकच आपण विचारतो की ताई ते कसे आहेत, कुठे आहेत, काय करतायत. त्यांनी मला मध्यंतरी सांगितलं होतं की ते नंदुरबारला स्पेशल B.Ed कॉलेज करतायत, त्यांची तयारी चालू आहे. मी सर तो कार्ड वेगळा होता, हा कार्ड वेगळा आहे. त्यापेक्षा ताईंनी त्यांना थोडासा प्रयत्न करून तरी ते ग्रामसेवक साहित्य महिला म्हणून सहजच मिळाला असं ते करायला आलं पाहिजे. शिक्षण क्षेत्रात यावं हीच माझी मनापासून अपेक्षा. आणि मला अभिमान आहे माझी ही बॅच अशी आहे
की हिच्यात आदर्श शेतकरीपासून तर राष्ट्र ऑफिसरपर्यंत माझे सर्व मित्र आहेत आणि कोणालाही साहेब म्हणण्याची गरज पडत नाही. आणि आता मला राजकीय क्षेत्रात सुद्धा जास्त दूरची ओळख द्यायची गरज नाही, कारण आमचे वैशाली ताई आहेतच. सर बोल नको, आमच्या ताई आहेत. तर ताई मला गरज आहे. औरंगाबाद असो त्या वाशिमच्या ताईंनी ओळख दिलीच. आणि वाटतं चोपड्यात तुम्ही आले, जे तुमचं एक शैक्षणिक माहेरघर होतं, 2 वर्ष का असेना पण शैक्षणिक माहेरघर होतं, मला सहजच वाटतं चोपड्यात आल्यावर मी आहे, आपलं दीपक साळुंके आहे किंवा इतर कोणी असतील, तुम्ही हक्काने केव्हाही या किंवा तुमचं काही काम आणलं असेल. आता बघा स्वातीताईन ते चिंचाड्याला आहेत, पण कॉन्टॅक्ट होऊ शकतो. हे मित्रांनी एकत्र येण्याने आनंद वाटतो. आणि बघा मी आज माझे शेवटचे 2 शब्द फक्त आपला बोलका पोपट भूषण याला श्रद्धांजली अर्पण करून माझे 2 शब्द संबोधतो. आणि मित्रांची धमकी काही साधी राहते, त्याच्यामुळे आपण बघा आपण हा जो कार्यक्रम करतोय त्याच्यामागे खूप साऱ्या लोकांची खूप सारी मेहनत आहे आणि नेमकं त्यांचंच राहून जातं आहे असं मला वाटतं. की दीपक महाजन भाऊ असतील, सतीश असेल, लकीचंद बाविस्कर असतील, यांनी म्हणजे आपण साधी घरी एखादा बर्थडे जरी साजरा करायचा म्हटला, 10-20 लोकांचं नियोजन करायचं म्हटलं तर किती मेहनत लागते. तर मी सगळ्यांना विनंती करतो की जोरात या सगळ्या ज्यांनी नियोजन केलंय, जे त्या टाळ्या जातात नाही त्यांच्यासाठी जोरात टाळ्या. मी त्यांना सॅल्यूट करतो आणि मी जास्त बोलत नाही, कारण मी एक शिक्षक आहे, बोलायला लागलो की फार बोलून जातो. धन्यवाद. सहपरिवार आले मित्रा, उशिरा आला पण पहिले कन्फर्म नहीं केला, पण सहपरिवार आलाच आला. इसको बोलते हैं दोस्ती के नाम पे. दादा प्रशांत आणि आम्ही सोबत येणार होतो एकटे, पण घरी सांगितलं मी काही पण मागे लागली, त्यामुळे पहिलेच परिचय द्यावा. सुनंदाबाई श्यामकांत वाघ ग्रामपंचायतीचं कामाला आहे. बाई गृहिणी आहे राजश्री वाघ, मुलगा विश्वजित वाघ 5वीला येतो. निलेश पाटील वावरता येतो. जास्त काही बोलत नाही. पुढचा परिचय आता उपस्थित झाले, त्यांच्यासाठी वेगळ्या टाळ्या होत्या. राहुल प्रकाश पाटील, माझं मूळ गाव म्हणजे कायमचं गाव जे ते पहाड, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. खरं तर या ठिकाणी किती बोलावं याचा तर भानच राहणार नाही, परंतु माझे जे मित्र आहेत ज्यांचा अजून परिचय द्यायचा बाकी आहे, त्यांना असं वाटतं की मी थोडक्यात बोलून खाली उतरावं. खरं तर हा जो प्रसंग आहे हा अतिशय भावनिक आणि तितका हवा असं वाटणारा प्रसंग आहे. गेल्या 23 वर्षाचा कालावधी जो आहे, प्रदीर्घ कालावधी, या कालावधीमध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या गावांच्या ठिकाणी, वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येकाने आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. तरी देखील आता हा जो कार्यक्रम तो स्पॉन्सर केला, ही कल्पना जी सुचली, खरं तर त्यांना प्रथमतः माझा मानाचा मुजरा असेल. आणि याच्यासाठी ज्यांनी सगळ्यांनी मेहनत घेतली, सर्वजण या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी आला, त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. खरं तर हा अविस्मरणीय प्रसंग आहे. माझ्या कुटुंबाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर ही माझी अर्धांगिनी सौभाग्यवती पूनम, माझी कन्या प्रेरणा पाटील, त्याचप्रमाणे माझा मुलगा प्रज्ञेश पाटील. योगायोगाची गोष्ट सांगायची म्हटली तर माझं जे लग्नाची तारीख आहे ती 10 मार्च 2007 आहे. आणि 10 मार्च त्याच दिवशी त्याच तारखेला मुलगी जन्माला आलेली आहे प्रेरणा 2010ला, आणि 2012ला म्हणजे 2 वर्षांनी मुलगा सुद्धा जन्माला आलेला आहे.
म्हणजे मला कन्यारत्न आणि पुत्ररत्न दोन्ही एकाच तारखेला मिळालेली आहे. असे अनेक योगायोग आहेत आयुष्यामध्ये. खरं तर आयुष्यात असे योगायोग घडत असतात. त्यातला हा सगळ्यात माझा योगायोग जर असेल तर कृषी पदविकेची जी बॅच मी तुमच्या समवेत 2 वर्ष राहिलो, सगळ्यात अतिशय माझे जीवाभावाची अशी बॅच होती. कारण मी वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेतलं त्यावेळेस. कारण आमचं जे गाव आहे खेडेगाव होतं, ते खेडेगावातून प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर मला माध्यमिक त्यानंतर उच्च मला मिळावी अशी मी परमेश्वराला प्रार्थना करेन. दुसरे आपण काही आपले बालचमू पण आलेले आहेत. तर हिंदी पिक्चर फिल्म जे आपले शेलो फिल्म आहे, शोले फिल्ममध्ये जय आणि वीरू याची शेवटचे जर 10 मिनिटाची फिल्म राहिलेली असते त्यावेळेचा क्षण असतो की जयला गोडी लागलेली असते आणि तो वीरूला सांगत असतो की ज्यावेळेस मी नसेल याच्या कहाणी आहे ती तुझ्या मुलांना जरूर शिकव किंवा जरूर सांग. तर मी या ठिकाणी ती कहाणी सांगण्यासाठीच नव्हे तर माझे मित्र कोण आहेत, माझे जय आणि वीरू कोण आहेत हे प्रत्यक्ष दाखवण्यासाठी मी माझ्या कुटुंबाला घेऊन आलेलो आहे. आपल्या कृषी विद्यालयाची जी 2ऱ्या वर्षाची जी ट्रीप होती त्या ट्रीपसाठी मी पुण्याला आलो होतो. आणि नंतर 2003ला जेव्हा मी जॉबला लागलो दुसऱ्यांदा मी पुण्यात गेलो आणि ती पुणे जो जिल्हा आहे मला कर्मभूमी ठरलेली आहे. आज मी 21 वर्ष पुणे जिल्ह्यात आहे. त्यातल्या त्या भीमाशंकराच्या कृपाक्षेत्राखाली आंबेगाव तालुक्यामध्ये मी सर्व्हिस करत आहे. आंबेगाव तालुक्यातील मनसर या ठिकाणी मी आता निवास करतो आहे. आणि आंबेगाव तालुका शिवनेरी जिल्हा शिवनेरी तालुका हे माझं त्या ठिकाणी कर्मभूमीचं स्थान आहे. यामधल्या काळात मला पवनसारखा मित्र त्या ठिकाणी येऊन भेटून गेला. बाहेर कंपनीत असताना पवन त्या ठिकाणी आलेला होता. आणि इतर जे माझे मित्र आहेत इतर वेळेस गावाकडे ज्या वेळेस मी येतो तेव्हा मला भेटतात. परंतु सर्वांनी या ठिकाणी मला या ठिकाणी जे मला भेटायला मिळालं तो अविस्मरणीय असा आनंद आहे. आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी माझे 2 शब्द ऐकून घेतलेले आहेत त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी पुण्याच्या अभिनंदन आणि आभार मानतो. आणि जर पुण्यात जर तुम्ही आलात पुणे जिल्ह्यात आल्यानंतर मनसर या ठिकाणी जर तुम्ही आलात तर आवर्जून मला फोन करा. मी तुम्हाला त्या ठिकाणी 100% उपलब्ध असेल. ज्योतिर्लिंग किंवा लेण्याद्रीचं जर आपला त्यावेळेस मी निश्चितच वेळ काढून भेटण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. आणि आपणही मी ज्या वेळेस इकडे कुठं असेल त्यावेळेस मला वेळ द्यावा अशी मी माफी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. शंकराचार्य मध्यमा अस्मत् श्री गुरुपर्यंता वंदे गुरु परंपरा. आजपर्यंत झालेल्या आपल्या लहानपणापासून तर आतापर्यंत ज्यांच्या गुरुकृपेमुळे आपण शिकलो नोकरीला लागलो अशा सर्व गुरूंना वंदन करतो. आणि इथे बरेच जण गुरुजन जमलेले आहेत त्या सर्व गुरूंना वंदन करतो. सर्वांना माहिती आहे ना आहे. आणि राण्याचं गाव राणीचे बांबूर तालुका पाचोरा. अगोदर मी सर्व्हिसला नाशिकला होतो. 10 वर्ष काढल्यानंतर जिल्हा बदली करून अंमळनेरला आलो. सर्वात मित्रांमध्ये जर म्हणायचं झालं सर्वात प्रथम 2006 मध्ये शेतामध्ये मक्की वाहत होतो. मक्की वाहता होता प्रशांत आणि रवी दोघं जण आले. काय मक्की वाहतोय म्हणे, काहीतरी कर म्हणे, इथे तर असा अर्ध टाक. त्यांनी सांगितलं म्हणजे मित्रांनी सांगितलं. संस्थेत लागल्यानंतर संस्थेत असताना 2010 मध्ये जेव्हा राहुलकडे बघितलं मंचरला असताना आपण मी ग्रामसेवक व्हावं असं परीक्षा पास होत होतो पण सिलेक्शन होत नव्हतं. बऱ्याच वेळा 2008ला झालं, 9ला झालं, 10ला झालं पण होत नव्हतं. पण जेव्हा राहुलच्या संपर्कात आला तेव्हा ग्रामसेवक म्हणून नाशिकला. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये राहुल सारखा, मित्र वनव्यामध्ये वनव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद. माझं नाव अमोल चौधरी, माझं गाव चिंचोड, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव. माझं चिंचोड या गावी कृषी केंद्र आहे आणि मी या गोष्टी सांभाळतो.
कृषी क्षेत्रात काही अडचणी आल्या तर मला विचारू शकतात. कृषी क्षेत्रामध्ये कृषी केंद्र आहे, पिकांमध्ये कोणाला काही अडचणी असतात तर विचारू शकतात. या 2 गोष्टीमध्ये मी तुम्हाला कधीही मदत करू शकतो. अनिल युवराज रायसी उर्फ बंटी, राहणार जळगाव. असं बैठकीत बसले की नॉन स्टॉप बोलू शकतात, पण असं ऐक हातात आला की काय बोलण्याचे शब्द बंदावर पेटीत बंद होतात. असे प्रशांती कपले विथ फॅमिली आयासारख्याचं टेन्शन. चला प्लीज या ना एवढे वा गुड माझे नाव प्रशांत यादव कपले, हल्ली मुक्काम पैजपूर आणि माझी एक पत्नी आणि 2 मुलं. हे माझे दोघेही जुळवास मुलं आहे, एकाच तारखेला एकाच दिवसात. मी विजय गौरव पाटील संपुलेकर, हल्ली मुक्काम कुसुंबाद जळगाव. सध्या मी MIDC गोदावरी सर्व्हिसला आहे. आणि अनिता विजय पाटील, 2 मुलं आहेत, प्रथमेश विजय पाटील, भावेश विजय पाटील. एक मुलगा आहे 12वीला, एक मुलगा आहे 8वीला. लाईट नाही असं चारे रस्ता त्याने पाडलेल्यासारखं नाही बसायचं. आजच्या कार्यक्रमाचं आयोजन व नियोजन माझ्या मनात नव्हतं की एवढा लवकर ऑगस्ट महिन्यात हा कार्यक्रम घडेल, पण जे सर्व आपलं दीपक दादा, किचन भाऊ आणि आपलं सतीश दादा यांनी ठिकाणी आघाडीने लीडने काम केलं आणि आजचं कार्यक्रम घडून आणलं. बरेच मित्र आणि आपले भगिनी असतील, साधारणतः 24 वर्षानंतर आज आपण भेटतोय. विशेष आनंद वाटला. स्वतःचा माझा परिचय देतो. मी गुरुदास दगडू शिंपे, राहणार चारडे, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. सुरुवातीला शेतीला ॲडमिशन घेताना फक्त ग्रामसेवक व्हायचे त्या हेतूने ॲडमिशन घेतलेलं होतं, पण परमेश्वराला असं वाटलं की माझं क्षेत्र वेगळं आहे. सध्या मी एरंडोल तालुक्यात ते दिव्यांग बालकांसाठी पंचायत समिती एरंडोल कार्यरत आहे. तो अंगणवाडीपासून ते 18 वर्षापर्यंत 12वीपर्यंत ते दिव्यांग बालक असतात. 21 प्रकारचे दिव्यांग बालक यांची सेवा सुविधा देणं हे म्हणजे जसं तालुका समर्थन आहे तसं केंद्रस्तरावर विशेष शिक्षक असतात. हे जर काही कोणालाही मित्रामध्ये असेल तुमच्या किंवा दिव्यांग मुलांची काही अडचणी असतील त्या संदर्भात कॉल करा. एवढंच बोलतो. धन्यवाद. हे आमचे कृषी डिप्लोमा बॅचला GS मॉनिटर मराठीमध्ये चिठ्ठ्या काढून झाले होते बरं का, असं नावाने नाही, नंतर लकी ड्रॉ लावला. पाटील, मुक्काम पोस्ट खेळगाव नोंदीचे, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. मी ITI झालो होतो, परंतु त्याचाही काही फायदा झाला नाही, कारण मी एका वाईट संगतीमध्ये लहानपणापासून होतोच. माझ्यापेक्षा इथे कोणी वयाने लहान असेल त्या मागे पडलेलो होतो, पण काही पत्नी आणि मुलगा चांगला अभ्यास दुरुस्त झालेला आहे, पूर्णपणे तंदुरुस्त झालेलो आहे आणि मानसिक आजारावर मी विजय मिळवला आहे. परंतु मी एकच मार्गाने पुढे गेला पाहिजे होतो. हे माझं क्षेत्र होतं. टाटा मोटर्सला मी कंपनीत कामाला होतो, पण तिथे फसवणूक झाल्याने मी तिथेही पूर्ण सक्सेस होऊ शकलो नाही. ITI शेती कॉलेजला मी लक्षच दिलेलं नव्हतं अभ्यासामध्ये, परंतु मी पास व्हायला नको पाहिजे होतो. झालो. सूर्यवंशी सरांची मेहरबानी, काही मित्रांचा हा जो दिवस आहे हा खरोखर आनंदाचा आहे. 24 वर्षानंतर मला सर्व मित्र मिळाले. असेच मित्र आणि सर्व बहिणी भावंडासारखे मित्रमैत्रिणी मिळावं ही देवाचरणी प्रार्थना करतो. सर्वांना आनंदाने ठेवावे देवाने आणि असे सर्वांचे जे
मित्रमंडळीचे कौतुक करावंसं वाटते. सर्वांचे मुलं वगैरे सर्व हुशार आहेत. कोरोनासारख्या काळातून आपण बचावलेलो आहे. परंतु भूषण आणि दीपक ही दुःखाची बातमी मला वाईट वाटते. मला व्हॉट्सअपसुद्धा अजून मी हाताळत नाही आहे, परंतु कोणाला रिप्लाय देऊ शकत नाही. परंतु सर्वांचे रिप्लाय पाहत असतो. ते वाचून सर्वांचे सुख पाहून मला फार आनंद होतो. आणि अशी देवाला प्रार्थना करतो की सर्वांना सुखी आणि चांगले ठेवा. धन्यवाद. समोर प्लीज. पत्नीचं नाव निकिता राहुल महाजन, मुलगी राशी राहुल महाजन, मुलगा मी राहुल महाजन. धन्यवाद. राहणार भोकरी, तालुका रावेर. असा नाही खेळायचं. ज्ञानाचा वापर करून स्वतःची कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीचं नियोजन स्वतः बघतो. आयड्स कंपनी, आयड्स. निवृत्ती दादा पाटील. पाटील, माझं गाव खाचणे. मी सध्या शिरपूर आणि नाशिकला राहतो. नायडस ॲग्रो सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड ही ॲग्रोमध्ये माझी फर्म आहे. आणि दुसरी रामरंग इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ही कन्स्ट्रक्शनमध्ये आहे. आणि मी शिवसेनेच्या शिंदेगडाच्या पण जिल्ह्याच्या जळगाव जिल्ह्याचे काम करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मजिद तडवी. मी राहायला धानोऱ्याला आहे आणि प्रायमरी टीचर आहे. नाव रंजना तडवी, मुलाचं नाव अमन तडवी. चोपडा तालुका, धानोरा तालुका. सर तुम्ही पुढे या, पुढे या तुम्ही. काही तुम्ही हां पुढे या थोडा. हां माझा परिचय शाळेत असताना नाही होता. आताही बरेच मित्रमैत्रिणींना आहे. कंपनीत असताना बरेच मित्र मला भेटत होते, कारण त्यांच्या गावावर जात होतो तर सर्वांशी परिचय येत होता माझा. धन्यवाद. मी शेती करतो आता, कंपनीचं डिझाईन. पुढे काळा काळा बोट थोडा फरक पडेल. ओके. गौरव पाटील, माझी मिसेस मनीषा पाटील, ती गव्हर्नमेंट जॉबला आहे वाईटकरी इरिगेशन डिपार्टमेंटला, आणि मी बांधकाम क्षेत्रात. मित्रांनो, जे कार्यक्रमाचे होस्ट असतात ना, त्यांना आपण जाणून मागे ठेवतो. हॅलो, मी विजय रामचंद्र सोये. मला एक मुलगा कारुण्य विजय सोये, तिसरीला आहे तो. जयश्री विजय सोये. मी ग्रामसेवक आहे, नाशिकला राहिला आहे. आणि माझं जे प्रमुख कार्य आहे, आवाज येतोय का? मित्रांसाठी ग्रामसेवकाला खूप टेन्शन असतं, खूप समस्या असतात, परंतु मी नेहमी ग्रामसेवकाचे जवळजवळ 2 ग्रामपंचायती आणि 9 पाडी सांभाळतो. तरीसुद्धा आनंदी आणि प्रसन्न असतो. तुम्हाला बी काही टेन्शन असेल तर तुम्ही सुद्धा टेन्शनावर मात करून आनंदी आणि विजयी राहाल, अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो. आतापर्यंत आपण आपला सत्कार करून घेतला, पण आयोजक जे आहे तो आपण म्हणजे बाकी अजून. तर मी शाल आणि तर अशा आपला सर्वांचा जीवलग मित्र त्याने हा वेळात वेळ काढून त्र्यंबकेश्वर म्हणून तो आला तो, आणि
तुम्ही आता सर्व व्हॉट्सअप आपला ग्रुप पाहतच असाल. कधी कधी हेवा करावा असा तो सगळ्या गोष्टी करत आपल्या बॅचमधलं उत्तुंग यशाच्या शिखरावरचं असं एक व्यक्तिमत्व लकीचंदजी बाविस्कर साहेब यांच्याही सत्कार आपण करून घेऊ. त्यांनी सपत्नी घ्यावं आणि हा सत्कार विसावे साहेबांनी करावा असं विनंती. सुधाकर विसावे. सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही एवढ्या लांबून माझ्या एका शब्दावर इथं आले आणि तुमची जर काही गैरसोय झाली असेल तर ती काय मला माफ करा. माझ्याने जेवढं झालं तेवढं मी केलं. बरं त्याच्यानंतर तुमची काही गैरसोय झाली तर माफ करा. कारण मला माहिती आहे तुम्हाला खूप लांबून यावं. खूप आभारी आहे. धन्यवाद. मित्रांनो, आता एवढ्या कार्यक्रमाचे अरेंजमेंट 11th हॉरला करणं एवढं सोपं नाही आहे. पण तरी पण चुकून अनावधानाने एखादा मित्र बॅचमेट राहून गेला असेल त्याने कृपया सुचवा, सांगा, हात वर केला काय आहे. एखादी गोष्ट होते, आम्ही माणसं आहे, थोड्याफार चुका होणार मान्य करतो आम्ही आणि आम्ही नेहमी चुकीला मान्य करून जगतो. नका घेत जाऊ रे, काही गोष्टी मी हसतो. दोस्तों ने हंसना सिखा दिया, दोस्तों ने रोना सिखा दिया. अरे दोस्तों ने हंसना सिखा दिया, दोस्तों ने रोना सिखा दिया. दोस्तों के किस्सों और खुशियों ने हमें ज़्यादा बोलना भी सिखा दिया.
दुनिया में लोगों रह जाती है दोस्ती, कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों रह जाती है दोस्ती। जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी। कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों रह जाती है दोस्ती। जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी। दुनिया में सब कुछ उसने कमाया जिसने कमाई दोस्ती। जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी।